हॅलो फ्रेंड्स, हाऊ यू ऑल? आय होप यू ऑल आर डूइंग व्हेरी वेल. चला तर मग आज पाहूया सकाळच्या न्याहारीचा प्रकार. अगदी पॉप्युलर असलेलं ज्वारीच्या पिठाचं धिरडं. यामध्ये आपण जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते असतं ग्लुटेन फ्री आणि 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे, जो या धिरड्याला आपल्याला सुरसुरीत बनवणार आहे, क्रिस्पी बनवणार आहे. आणि हे आहे 1½ स्पून बेसन घेतलेलं आहे मी, ज्याच्यामध्ये असतं प्रोटीन. जे सकाळच्या न्याहारीमध्ये अतिशय उत्तम असे इन्ग्रेडियंट आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असलेले या न्याहारीमध्ये असणार आहे, ब्रेकफास्टच्या रेसिपीमध्ये असणार आहे. तर त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण. मी बारीक चॉप करून घेतलेला आहे कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कांदा बारीक चिरलेला, हाफ टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, मीठ, हळद, जिरं, 1 टेबलस्पून मी लाल तिखट घेतलं आहे. तुम्ही ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर घेऊ शकता, कारण आपण इकडे लाल मिरच्या तिखट घेतलेलं असताना इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे आहे पिंच ऑफ असफेटिडा हिंग. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. 1 कप टी कप मी पाणी घेतलेलं आहे. तर साधारण भजीपेक्षा थोडं पातळ होईल, सरसट होईल एवढं पातळ पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं. तर पूर्वी आपण हे सगळे इन्ग्रेडियंट ॲड करून घेऊया. सुक्यासाठी मिक्स करून घेऊयात, एकत्र करूया. हळूहळू पाणी टाकायचं, सगळं पाणी एकत्र टाकायचं नाही आहे, जास्त पातळ बनवायचं नाही आहे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी पातळसर होईल असं पीठ करायचं आपल्याला. तर पाणी टाकूयात. मी आधी 1 कप पाणी पूर्ण ॲड केलं होतं आणि हे राहिलेलं पाणी आता आपण आणखीन ॲड करतो आहे. मी ऑलमोस्ट 1/4 कप पाणी आता टाकलेलं. 5 मिनिट झालेलं आहे. पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं ऑइल मी टाकून घेतलेलं आहे. पॅन गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याला आता आपण ग्रीसिंग करून घेऊया. व्यवस्थित तावलेलं आहे, आता टाकून घेऊयात. हाफ टू 1 मिनिट ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत. पाहूया. व्यवस्थित जाळी आलेली आहे आपल्या धिरड्याला, पाहू शकता तुम्ही. झाकण काढल्या लगेच धिरड्याला आपल्याला उलटणं आणि कांतीने तुमच्या काढायला जायचं नाही आहे. थोडी वाफ त्याची पूर्ण निघून द्यायची आहे. सुरेख असं धिरडं कुठेही न चिकटता व्यवस्थितपणे आणखी एकदा टॉस करून पलटून भाजून घेऊया व्यवस्थित. पाहूयात कसं झालं आहे. सुरेख असं आपलं धिरडं तयार आहे. सर्व करूयात. आणखीन करून घेऊया आणि घेऊया. हेही अतिशय इझिली असं यालाही 1-2 मिनिटं ड्राय होईपर्यंत अजून आपण भाजून घेणार आहोत. काढून घेऊया. धिरडं हे ग्लुटेन फ्री असल्यामुळे आणि प्रोटीनयुक्त असं असल्यामुळे ते आपण डायबिटीज लोकांना सर्व करू शकतो. अतिशय उत्तम अशी न्याहारी आहे, पोटभरीला चांगलं आहे. हे मी दही बरोबर सर्व करते आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरही नक्की ॲड करू शकता. सुंदर अशी आपली धिरड्याची रेसिपी तयार आहे. नक्की आवडली असेल तर लाईक